नमस्कार. आज मराठी दिनाचं औचित्य साधून डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेद्वारे हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत. आदरणीय कविश्रेष्ठ विवा शिरवाडकरांना मनापासून हृदयापासून अभिवादन करते. आशाताई पांडेंचं आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि या कार्यक्रमाची सुरुवात करते. विजया टाळकुटे या कवयित्रीनं एक शेर लिहिलाय, तो मला खूप आवडतो. आज आशाताईंच्या कार्याचा जेव्हा आढावा घ्यायचा झाला तर तो शेर ताईंसाठी कसा महत्वाचा वाटतो ते बघा. वारी उगा कराया का पंढरी सजाऊ, वारी उगा कराया का पंढरी सजाऊ, माझा मला विठोबा कामामध्ये मिळाला. ताई आपलं हृदयापासून स्वागत करते आणि आपली ओळख करून देते की कुठल्याही साहित्याचा वारसा नसताना ताईंची जी साहित्याच्या क्षेत्रातील झेप आहे ही फार मोठी आहे. 14व्या वर्षी त्यांनी एक कविता लिहिली आणि एक चांदीचा रुपया हेडमास्टरांनी त्यांना बक्षीस म्हणून दिला. विदर्भातील कस्तुरबा गर्ल्स हायस्कूलमध्ये तुमसर या गावी त्याआधी सुरुवातीला शिक्षिका होत्या आणि 26व्या वर्षी या मुख्याध्यापिका झाल्यात. ताईंच्या लेखनाला सुरुवात झाली ती वयाच्या 60व्या वर्षी. अर्चना नावाचा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आणि नातवाचं वारस असा दोन्ही एक दुग्धशर्करा योगच त्यांच्या आयुष्यात आला. या संग्रहाला गोनी दांडेकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांनी त्यांच्या गीतांना स्वरसात चढवलेला आहे. 2000 साली अंतरीचे सूर हा त्यांचा गझल संग्रह आला तेव्हा पहिल्या मराठी गझलकारा म्हणून सगळ्या वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आलेली होती. त्यांना गौरवण्यात आलं होतं. ताईंचा प्रवास हा वेगवेगळ्या विषयांवर आहे. संत कबीरांच्या 250 दोह्यांचा त्यांनी अनुवाद केलाय आणि पुढे कबीर वचनामृत या ग्रंथाची निर्मिती झाली. अगदी बालकांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच त्यांनी लिहिलेलं आहे. बालकांसाठी भारत भाग्य विधाता, तरुणांसाठी चांदणवेल, याचबरोबर अथर्वशीर्ष, रामरक्षा, श्रीसुक्त, महिषासुरमर्दिनी यांचा मराठीत अनुवाद त्यांनी केलाय. नागपुरातील 140 दिवंगत साहित्यिकांचा संदर्भ ग्रंथ त्यांच्या पुढाकाराने तयार झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई 5 भाषेत लिहितात: मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू. 2 हिंदी कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केलाय. यातील एक मुंशी प्रेमचंद यांच्या गबन या कादंबरीचा आणि दुसरा म्हणजे पन्नादाईच्या मुलाची व्यथा सांगणाऱ्या कादंबरीचा. अगदी चारोळी संग्रहापासून ते संत कबीर आणि संत समर्थ रामदास स्वामींपर्यंत त्या अतिशय ताकदीनं लिहितात आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे बोलतात. अनेक नामांकित संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. ते जर त्याचा उल्लेख जर केला तर कदाचित हे सेशन पण कमी पडेल, म्हणून अगदी मोजक्याच संस्थांचा उल्लेख करते की लोकमत वृत्त समूहाचा जीवन गौरव पुरस्कार, गिरीश गांधी यांच्याकडून पंचभाषिक विदुषी पुरस्कार, विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्याकडून कुशल संघटक पुरस्कार. ताईंचे अनेक कविता, कथा, मुलाखती दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवरही येऊन गेलेत. जवळपास 200 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे. आणि ताई, मी आपल्या मनापासून इथे पुन्हा एकदा स्वागत करते आणि आता माईक आपल्याकडे हँडओव्हर करते. दादा, ताईंना स्पॉटलाइट कराल प्लीज. नमस्कार. आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. हा मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी इतर भाषांमधलं साहित्य मराठीत जर आलं तर मराठी समृद्ध होते, हा माझा विचार आहे. आणि म्हणून अनायासे मला 5 भाषा अवगत असल्यामुळे मी 5ही भाषांना मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला. जे तुम्ही सांगितलं की अथर्वशीर्ष वगैरे ते संस्कृत आहे सगळं, त्याचा मराठी अनुवाद करून मी मराठीशी जोडलं केलं. तसंच संत कबीर हा हिंदी संत, हिंदी कवी, महाकवी, लोककवी, लोकशिक्षक, सगळ्या दृष्टीने हिंदी विश्वामध्ये
अतिशय मान्यता पावलेले संत कबीर. पण मराठी साहित्यात संत कबीरांवर लिहिणारे खूप थोडे असावेत किंवा जवळपास नसावेत. महिला म्हणून कोणीही कबीराकडे वळलेलं नाही. पण माझ्या मनात कबीर रुजलेला आहे. कारण आहे त्याचं, की कबीरांनी आपल्याला जे दिलं, ती जीवनदृष्टी आहे. साहित्य म्हणून त्याचं मूल्य वेगळं आहे, पण जीवनाला घडवणं, जीवनाला दृष्टी देणं आणि आपल्या संघर्षांवर मात करण्याची शक्ती देणं, हे कबीरांच्या साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून ते साहित्य मला जास्त मोलाचं वाटतं. मी ठरवलं की नाही, कबीरांना मराठीमध्ये आणायचं. आता आणायचं तर कसं? कारण संत कबीर हे तत्कालीन मोठ्या लोकांना, प्रतिष्ठितांना, प्रस्थापितांना मान्य झालेले नव्हते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की कबीराचा जन्म हाच मुळी वादग्रस्त आहे. अशी एक लोककथा प्रचलित आहे, की कबीराचा जन्म एका हिंदू विधवेच्या पोटी झाला. आणि ती काशीचं कुटुंब होतं ते. वडील आपल्या मुलीला स्वामी रामानंदांच्या दर्शनाला घेऊन गेले. त्या काळी तो हिंदी प्रदेश होता. कदाचित त्या बाईने घोंगट काढलेलं असेल. त्याच्यामुळे स्वामींना ती दिसली नाही आणि तिने वाकून नमस्कार केल्याबरोबर त्यांनी आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, तो तेव्हा प्रचलित होता. ते वडील चपापले आणि त्यांनी सांगितलं, की माझी मुलगी विधवा आहे. स्वामी रामानंद क्षणभर शांत झाले आणि मग ते उद्गारले, की संतांनी दिलेला आशीर्वाद वृथा होणार नाही. तो खोटा ठरणार नाही. ही पुत्रवती होणार आणि हिच्या पोटी जो पुत्र जन्म घेईल, तो अद्वितीय महापुरुष होईल. तो समाजाचा उद्धार करणारा एक संत पुरुष ठरेल. वडील आपल्या मुलीला घेऊन घरी आले आणि जसं कुंतीला सूर्यपुत्र कर्ण झाला, तसं या विधवेला हा आशीर्वाद पुत्र कबीर प्राप्त झाला. जसं कुंतीने कर्णाला नदीमध्ये सोडून दिलं, तसं याही बाईने आपल्या मुलाला एका दुपट्यात गुंडाळून एका तलावाच्या काठी एका झाडाखाली झोपवून दिलं. मुलगा नशिबवान होता म्हणून तिथून यात्रेला निघालेले नीरू आणि नीमा यांना बाळाचं रडणं ऐकू आलं. नीमाने त्याला पोटाशी धरलं आणि ती त्याला घरी घेऊन आली. ते मुसलमान जोडपं होतं. त्यांच्या घरी कबीराचा सांभाळ झाला म्हणून कबीर जन्मानी हिंदू आणि सांभाळ करणारं कुटुंब मुसलमान. त्यामुळे अर्धे लोक त्यांना हिंदू म्हणायचे, अर्धे लोक मुसलमान. असा हा वादग्रस्त जन्म. पण कबीर या शब्दाचा अर्थच मुळी हा आहे सर्वश्रेष्ठ. हा अर्थ त्या नीरू नीमाने त्यांना कबीर हे नाव देऊन सार्थ केला. इतके सुंदर संस्कार त्या कुटुंबात कबीराला मिळाले आणि कबीर स्वतः शाश्वत चिंतन करणारा एक विचारवंत पुरुष होता आणि स्वतःच्या आत्मचिंतनाने विकसित झालेला हा महापुरुष आहे. शूद्र म्हणत होते तेव्हा नीरू आणि नीमा हे जुलाहा म्हणजे विणकर होते. त्या काळी मुसलमान जुलाहा म्हणजे सगळ्यात खालची जमात समजली जायची आणि म्हणून कबीराला शिक्षण मिळालं नाही. ते जेव्हा मदरस्यात गेले तेव्हा त्यांनी सांगितलं, की तू हिंदू आहे, तू गुरुकुलमध्ये जा. गुरुकुलला गेले तर गुरुकुलवाल्यांनी आई वडिलांचं नाव विचारून सांगितलं, की तू मुसलमान आहे, तुला गुरुकुलमध्ये प्रवेश नाही. अशा तऱ्हेने आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कबीराला नाकारले गेले आणि हे नकार झेलण्याची शक्ती कबीराचा जो त्यांनी आपल्या मनात न्यूनगंड तयार होऊ दिला नाही. त्यांनी आपलं मन तितकं सशक्त केलं आणि सशक्त करून ईश्वर चिंतनात मनाला गुंतवलं. आपल्या वडिलांना मदत म्हणून ते विणकराचं काम करायचे, पण पहाटे 4ला उठून झाडाखाली बसून आत्मचिंतन करायचे. त्या आत्मचिंतनातून त्यांना परमेश्वर गवस आणि त्यांनाही जाणीव झाली, की कुराण, पोथ्या, पुराण याच्यामध्ये ईश्वर नाही. ईश्वर आहे तो माणसाच्या मनात आहे. आणि एक त्यांनी अवलोकन केलं, की समाजामध्ये 3 प्रकारचे लोक होते. एक धर्ममार्तंड, ज्यांचा धर्मावर अधिकार होता आणि जे लोकांना धर्माचरण शिकवत होते.
दुसरे मठ मंदिर या ठिकाणी बसलेले पंडे पुजारी, मशिदीतले मौलवी, ज्यांचा समाजावर अधिकार होता. आणि तिसरे कबीरासारखे, ज्यांना कोणीही वाली नव्हता. म्हणून कबीरांनी ठरवलं की ज्यांचं कोणी नाही, ज्यांना कोणी योग्य मार्ग दाखवत नाही, त्यांना मी योग्य मार्ग दाखवेन. कारण ते या प्रस्थापितांना विरोध करू शकत नव्हते. त्यांचं कोणीही ऐकायला तिथे तयार नव्हतं. त्यांना कुठे प्रवेशच नव्हता. म्हणून मग कबीरांनी सामान्य माणूस हा त्यांच्या विचाराच्या केंद्रस्थानी आला आणि त्यांनी निरीक्षण केलं की सामान्य माणसाच्या काय गरज आहे. 3 गरजा आहे. एक, त्याला धर्माचा खरा अर्थ किंवा खरा धर्म कळला पाहिजे. दुसरं, खरं धर्माचरण कळलं पाहिजे. आणि तिसरं, त्याला त्याचं आयुष्य घडवता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. कारण सगळ्या प्रकारचे अत्याचार हा खालचा वर्ग सहन करत होता. म्हणून कबीर त्यांचे उद्धारक म्हणून किंवा त्यांना मार्गदर्शक म्हणून समाजापुढे आले. त्यांनी या लोकांना एकत्र केलं. कबीराला कुठेही जागा नव्हती. मग ते काय करायचे, संध्याकाळच्या वेळेला उघड्या मैदानावर स्वतः झाडाखाली बसायचे आणि या सगळ्या कामकरी कष्टकरी वर्गाला एकत्र करायचे. तिथे त्यांचे दोहे एकतारीवर गाऊन त्यांना समजवायचे. त्यांनी पहिला दोहा या लोकांना शिकवला की देवाला शोधत फिरण्याची गरज नाही. देव आपल्या अंतरात आहे. तेरा साई तुझ में ज्यो पूपन में वास, कस्तुरी का मिरग जो फिर फिर ढूंढे घास. तुझा साई म्हणजे स्वामी तुझ्या मनात आहे. तो कुठेही बाहेर नाही. जसं फुलामध्ये सुगंध तो फुलाच्या बाहेर नाही, फुलात आहे. तसं तुझा स्वामी, तुझा परमेश्वर तुझ्या मनात आहे. कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी गंध असतो, पण त्याला त्याचं ज्ञान नसते, म्हणून तो गवतामध्ये शोधत फिरतो. तसं तुम्ही भटकले आहात, तुम्ही शोधत फिरू नका. तुम्ही तुमच्या अंतर्मनात डोकावून पहा, तिथे तुम्हाला परमेश्वर दिसेल. इथून त्यांनी लोकांना मंदिर, मशीद इथून वळवण्याचा प्रयत्न केला. दुसरं त्यांनी सांगितलं की हे पंडित पुरोहित काय करतात, पोथ्या वाचतात आणि पोथ्यांमधून तुम्हाला लिखित स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते देतात. त्यांची स्वतःची अनुभूती शून्य आहे. तेव्हा हे अनुभूती शून्य ज्ञान म्हणजे केवळ कर्मकांड आहे, थोतांड आहे, अवडंबर आहे. याच्या मागे लागायचं नाही. म्हणून कबीरांनी दुसरा दोहा म्हटला, पोथी पडी पडी जग मुआ, पंडित भया नकोय, ढाई आखर प्रेम का, पडेसो पंडित होय. पोथ्या वाचून चुकले रे जग, पंडित कुणी न झाला. ढाई अडीच अक्षर प्रेमाची, जो जाणी तो पंडित झाला. परमेश्वरावर प्रेम करा. नुसती पूजा करून परमेश्वर पावत नाही. म्हणून त्यांनी दुसरं वळण दिलं समाजाला की तुम्ही धर्माचरण करायचं ते कसं करायचं, जे करताय ते चुकीचं आहे. माला फेरत युव गया, मनका गया न फेर, कर का मन का डार दे, मन का फेर. माळा फिरवताना, माळा जपताना तुमचा जन्म जाईल, पण तुमच्या मनाचा फेर म्हणजे मनातले मोह, माया, काम, क्रोध हे विकार जर गेले नाही, मन जर शुद्ध झालं नाही, पवित्र झालं नाही, तर तो परमेश्वर तुम्हाला भेटणार नाही. म्हणून करका मन का डार दे, हातातली माळ टाका आणि मनातली माळ फिरवा. म्हणजे मनातले कुविचार बाहेर काढा, मनाला शुद्ध करा, सुविचारी करा. तिथेच परमेश्वराचा वास आहे. परमेश्वर शुद्ध पवित्र मनामध्ये राहतो. आपलं पवित्र मन म्हणजे परमेश्वराचा गाभारा. हे शिकवण्यासाठी एक पूजा विधीवर कबीर नाकारत गेले. त्यांनी तिसरं सांगितलं, पाहन पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहार, ताते वा चाकी भली, वीस खाय संसार. जर दगडाची पूजा करून, पाहन म्हणजे पाषाण, पाषाणाची पूजा करून जर आपल्याला परमेश्वर मिळणार असेल, तर मी त्या जात्याची पूजा करतो आणि पहाडाची पूजा करतो. पहाड म्हणजे मोठं पाषाण आहे, त्याची पूजा करतो म्हणजे मला परमेश्वर लवकर मिळेल. या पाषाणापेक्षा ते पाषाणाचं जातं चांगलं की ज्याच्यातून पीठ मिळतं आणि या संसार म्हणजे या लोकांचं पोट भरतं. तर उपयोग ज्या गोष्टीचा आहे, ज्या गोष्टीने आपलं भलं होणार आहे,
आपलं कल्याण होणार आहे त्या गोष्टींचा अवलंब करा, निरर्थक गोष्टी करत बसू नका, हे कबीरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे ते म्हणतात, मूड मुंडाए हरी मिले, तो सब कोई ले मुंडाए, बार बार के मूडते हेडन वैकुंठ जाय. जर केस कापून म्हणजे पूर्वी शिखा ठेवून हे करून असं पद्धत होती ती, हे जर करून जर भगवंत भेटणार असेल तर सगळ्यांनी मुंडन करून घ्या. पण मेंढीचं काय करतात, नेहमी नेहमी लोकर मिळण्यासाठी तिच्या केस कापले जातात. मग तिला जर नेहमी नेहमी कापून ती कुठे वैकुंठात जाते, तिचा तर बळीच दिला जातो. अशा तऱ्हेने कबीराने पटवलं की या सगळ्या बाह्य क्रिया आहे यांचा अंतर्मनावर परिणाम होत नाही. जोपर्यंत आपल्या अंतर्मनात प्रेम नाही, जोपर्यंत आपल्याला ईश्वराची आस लागत नाही, परमेश्वर कळत नाही, तोपर्यंत या गोष्टी करून परमेश्वर मिळणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं, ज्या घट प्रेम न संचरे सो घट जान मसान. ज्या मनामध्ये प्रेम नाही ते मन म्हणजे स्मशानासारखं आहे, मृतक. त्याच्यात जिवंतपणा नाही. जसं लोहाराच्या हातातला भाता, तो मेलेल्या प्राण्याचं चामडं असतं ते कातड, त्याचा तो भाता असतो, पण तो लोहार त्याला हलवतो म्हणून तो श्वास घेतो. तर हा जो कृत्रिमपणा आहे, हा कृत्रिमपणा तुम्हाला घालवायला पाहिजे आणि तुम्हाला अलगद आपल्या मनामध्ये डोकवायला पाहिजे. कबीरांनी फक्त हिंदूंचे धर्माचरण नाकारले नाही, त्यांनी मुसलमानांचेही नाकारले. मुसलमान काय करतात, दिन को रोजा रहत है, रात हनत है गाय, या खून वा बंदगी कैसे खुशी खुदाय. दिवसा रोजा पाहतात आणि रात्री गाय मारून खातात. तेव्हा ही पशुहत्या आणि प्रार्थना खुदाला रुचेल काय? तोही परमेश्वर आहे ना. सगळ्या प्राण्यांचा, माणसांचा जन्मदाता तो आहे. जर तुम्ही जन्मदात्याच्या अपत्यांचा खून कराल तर त्याला ते आवडेल का? असे प्रश्न कबीरांनी निर्माण केले आणि या प्रश्नातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. कबीरांचं लोकजागृती, लोकशिक्षण देणं, लोकांना शहाणं करणं हा कबीराचा हेतू होता. आणि म्हणून कबीर गावोगाव हिंडत होते. त्यांनी कुठेही मठ निर्माण केला नाही, मशीद निर्माण केली नाही, कुठल्याही धर्माचा प्रचार केला नाही किंवा कुठल्याही धर्माचे ते धर्मगुरू झाले नाही. कारण हे सगळे पद त्यांना नको होती. त्यांना समाजात भरकटलेल्या, मार्गभ्रष्ट झालेल्या, चुकीचं मार्गदर्शन मिळणाऱ्या या लोकांना जाग करायचं होतं. हा त्यांचा मुख्य हेतू होता. आणि म्हणून ते हे दोहे गात फिरत होते. त्यांच्या मागे मागे जनसमुदाय जायचा. त्यांना कबीराचे विचार पटायचे. पण हे धर्म मार्तंड पापाची खोटी भीती दाखवायचे, म्हणून ते कबीराचं म्हणणं अवलंबन करू शकत नव्हते. ऐकून घ्यायचे पण पुन्हा जुनं ते सोनं या हिशोबाने ते जुन्याच मार्गावर जायचे. आणि हा कबीराला सर्वात मोठा त्रास व्हायचा. तो म्हणायचा, साचा शब्द कबीर का. पण तो कोणाला पटत नाही. साचा जग साचा जग बुझे नाही, झूठे जगपती आय, गली गली गोरस फिरे, मदिरा बैठी बिकाय. जे सत्य आहे ते जगाला कळत नाही आणि जे खोट आहे त्याच्या मागे जग धावतो. उदाहरण दिलंय कबीराने की गवळी दारोदार दूध विकत फिरतो आणि मदिरा म्हणजे दारू ही प्यायला मात्र लोक बारमध्ये धावत जातात. तिला कुठे जावं लागत नाही. आता दूध हा खरा आरोग्य देणारं, खरी शक्ती देणारं खरं पेय आहे आणि दारूनी मिळणारी तात्कालिक तरतरी ही खोटी आहे. पण लोकांना खोटं अधिक भावतं, खऱ्याच्या मागे लोक जात नाही. कारण खरं स्वीकारण्यासाठी मनामध्ये खूप मोठी शक्ती लागते. आणि म्हणून ही शक्ती निर्माण होण्यासाठी कबीरांनी प्रत्येक वेळेला मनाकडे लोकांना वळवण्याचा प्रयत्न केलाय, की मनामध्ये डोकावून पहा, मनामध्ये काय आहे त्याचं हे करा. म्हणून मग संस्काराकडे वळले कबीर, की त्यांनी सांगितलं की लोकांचं मन घडवलं पाहिजे. मग ते कसं घडेल, तर त्यांनी पहिलं लोकांना सांगितलं की शांती असली तर तुमच्या मनावर संस्कार होऊ शकतील. आणि म्हणून भांडण
आपसामध्ये नसावं. तर हे भांडण कसं असते, एकमेकांना शिव्या देणं, एकमेकांची निंदा करणं. तर निंदा करणाऱ्या त्या लोकांना राग येतो. कबीरांनी सकारात्मक चिंतनातून पटवून दिलं की नाही, निंदा करणारा हा आपल्या स्वभावाचा सगळ्यात मोठा दुरुस्त करणारा शिक्षक आहे. म्हणून ते म्हणाले, निंदक नियरे राखिये अंगन कुटी छवाय, बिन पाणी साबून बिना निर्मल करे सुभाय. निंदकाचे घर असावे शेजारी हे आपल्यालाही माहिती आहे. तेव्हा कबीरांच्या म्हणण्याप्रमाणे निंदक हा आपल्या बिनपाणी साबून विना, त्याला साबण पाणी काहीही लागत नाही, तो आपला स्वभाव स्वच्छ आणि निर्मळ करून देतो. दुसरं कबीरांनी सांगितलं, जो टोको काटा बुए ताही बोऊ तू फूल, तोही फूल का फूल है, वाको है तिरसूल. जो तुला काटे पेरतो तुझ्यासाठी, म्हणजे तुझं वाईट चिंतन करतो, त्याचं तू काय कर, टाको बोऊ तू फूल, तू त्याच्यासाठी फुलं पेर, म्हणजे त्याचं शुभ चिंतन कर. परिणाम काय होईल, जसं पेराल तसं उगवेल. तो काटे पेरेल, त्याला काटेरी झुडपातून त्याचं आयुष्य जाईल. तू फुलं पेरशील, तुला फुलबागा मिळतील आणि तुझं आयुष्य सुखाचं होईल. तेव्हा चांगलं करा, वाईट करू नका. कोणाचंही वाईट करू नका, स्वतःचं तर करूच नका. अशा पद्धतीने कबीरांनी मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केलाय. जसं समर्थ रामदासांनी आपल्याला मनोबोधातून मनावर संस्कार केले आहे, तोच प्रकार कबीरांनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं, आवत गारी एक है, उलटत होय अनेक, कह कबीर ना उलटिये, वही एक की एक. तर शिवी जेव्हा दिली जाते, सुरुवात होते, तेव्हा ती एकच असते. पण ऐकणाऱ्याने जर उलटून दिली तर एकाच्या अनेक होतात. आणि असं करून शिवीगाळ करून समाजामध्ये हिंसा पसरते. या हिंसेतून समाजाला वाचवण्यासाठी कबीरांनी सांगितलं की संयम पाळा. आलेली शिवी उलटवून देऊ नका, म्हणजे ती एकच राहील. आणि त्या एकाच शिवीचा शेवटी शिवी देणारा शांत होऊन जातो. याचा प्रत्यय कबीरांनी स्वतः घेतलेला आहे. त्यांचे गुरु स्वामी रामानंद पहाटे गंगेवर स्नानाला जायचे. आणि एकदा काय झालं, की एका शिष्याने त्यांना 108 वेळा स्नान करायला लावलं. कारण त्यांचा नियम होता, की ते स्नान करून पायऱ्या चढून रामनाम जपत निघून जायचे. तर तो शिष्य पायरीवर झोपलेला होता. त्याला पाय लागायचा. त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा जाऊन स्नान करायचे. हा त्यांचा संयम आणि त्यांची क्षमाशीलता कबीरांनी पाहिली होती. म्हणून कबीर शिकले की नाही, साधू कसा पाहिजे, क्षमाशील पाहिजे. आणि दुसरं साधू कसा पाहिजे, साधू ऐसा चाहिए जैसे सूप सुभाए, सार सार को गही रहे, थोथा देय उडाए. साधू कसा पाहिजे, तर त्यांनी सार म्हणजे सत्व ग्रहण करावं आणि जे निसत्व आहे, निरर्थक आहे, ते उडवून द्यावं. तर समाजातल्या सगळ्या साधूंना त्यांनी अशा तऱ्हेने सत्वशील बनवण्याचा प्रयत्न केला. लोकांनाही त्यांनी सांगितलं की समाधानी रहा, गोधन गजधन बाजधन और रतन धन खान, जब आवे संतोष धन, सब धन धूरी समान. तेव्हा तुमच्याकडे गाई घोडे हत्ती रत्न माणकं कितीही येऊ द्या, पण जर तुमच्या मनात समाधान आलं तर हे सगळं धन तुम्हाला निरर्थक वाटते. कारण या सगळ्या धनाचा हे शाश्वत नाहीये. आपल्याजवळ शाश्वत धन कोणतं आहे? आपले सुविचार, सद्विचार, सद्भाव, ईश्वराप्रती प्रेम, स्वतःप्रती स्वाभिमान, स्वतःवर असलेलं नियंत्रण, हे सगळं आपलं शाश्वत धन आहे. हे कमवण्याचा, हे मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याच्यासाठी तुम्ही हे करा. बोकड बळी देऊ नका, जीवहत्या करू नका. मुसलमानांना त्यांनी झिडकारलं की ते रात्री रोजा वगैरे ते तर होतच होतं. पण ते काय करतात, जे बोकड बळी देतात ते बकरी किंवा बोकड कापतात. तर त्यांनी म्हटलं, बकरी पाती खात है, टाको काडी खाल. बकरी तर बिचारी पालाच खाते, तुम्ही तिचं कातडं लोळवता. जो बकरी को खात है, इनको कौन हवाल. आणि जे बकरीच खाऊन जातात मारून बोकड, त्यांना कुठली शिक्षा, त्यांना कुठला दंड. हा जो भेदभाव आहे समाजामध्ये, हा नाहीसा करण्यासाठी कबीरांनी अनेक दृष्टांत लोकांना दिले.
त्यांनी सांगितलं की जात परमेश्वराने एकच जात निर्माण केली आहे, ती म्हणजे माणूस. दुसरी जात देवाने निर्माण केली नाही. आणि या जातीत दोनच प्रकार आहे, स्त्री आणि पुरुष. तिसरा प्रकार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जातीपातीचा अशा तऱ्हेचा भेदभाव समाजात वाढवू नका, पसरवू नका. हरि को भजे सो हरि का होई. जात पात पूछे नाही कोई, हरि को भजे सो हरि का होई. जातीचा विचार कोणी करत नाही, परमेश्वर तर करतच नाही. जो त्याचं भजन करतो त्याचा परमेश्वर होतो. आणि म्हणून परमेश्वराचं शुद्ध चित्ताने भजन करा, हे कबीराचं वारंवार सांगणं होतं. त्यासाठी कबीर दारोदार फिरत होते. आणि हे दारोदार फिरणं, याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये सगळ्या प्रकारचे शब्द येत गेले. आणि त्यांनी काय सांगितलं लोकांना, की ज्या आयुष्याचा तुम्ही मोह करताय, ज्या देहाचा तुम्ही मोह करताय, तो देह कसा आहे? नश्वर आहे. पानी केरा बुदबुदा, अस मानुष की जात, देखत ही छिप जाएगा जो तारा परमात. पाण्याचा बुडबुडा जसा असतो, जो एका क्षणात वर येतो, लगेच विलीन होऊन जातो, तसंच माणसाचा जन्म आहे. सकाळचा पहाटेचा तारा दिसतो आणि लगेच अदृश्य होऊन जातो. तर असं आपलं क्षणिक जीवन आहे. या जीवनाला तुम्ही अशा खोट्या किंवा निरर्थक कामांच्या मध्ये वाया घालवू नका. त्याला सत्कारणी लावा आणि त्याच्यासाठी सत्कर्म करा. सत्कर्म करणं हेच आयुष्याचं कल्याण आहे. आणि सत्कर्मासाठी मनामध्ये श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवण्यासाठी परमेश्वराचं चिंतन करा. परमेश्वराला शोधण्यासाठी आत्मचिंतन करा. आत्माभिमुख व्हा आणि अंतर्मनामध्ये तो परमेश्वर आहे हा विश्वास जागा करा. तो विश्वास जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर दिसणार नाही. ही कबीराची शिकवण होती. आणि म्हणून कबीरांना एक लोकांना त्यांनी सांगितलं की गुरु कसा करावा, जो तुम्हाला भक्ती मार्गाने, खऱ्या भक्ती मार्गाने घेऊन जाईल आणि परमेश्वराचं ज्ञान तुम्हाला करून देईल. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय. असा गुरु पाहिजे की जो आपल्याला गोविंद म्हणजे परमेश्वराची जाण करून देईल. परमेश्वराविषयी आपल्याला पूर्ण जाणीव ज्ञान देईल आणि परमेश्वर युक्त आपलं मन तयार करेल. अशा प्रकारचा ज्ञानी गुरु आपल्याला पाहिजे. अज्ञानी गुरु आपल्याला नको. भगवे कपडे घातलेला, मोठा गंध टिळा लावलेला, माळा घातलेला, असा वरून गुरु दिसणारा पण आतून शून्य असणारा, अशा व्यक्तीला गुरु करू नका. असा गुरु तुम्हाला खड्ड्यात पाडणारा आहे. कबीराच्या काळामध्ये अनेक अपसमज समाजामध्ये प्रचलित होते. काशीला गेलं की तिथे काशीला एक काशी करवट नावाची विहीर होती. त्या विहिरीमध्ये जर तुम्ही उतरले आणि तिथून तुम्ही, ती मोक्ष देणारी विहीर आहे असा एक अपसमज पसरवून ठेवला होता. आणि पहा किती भ्रष्टाचार होता. त्या विहिरीमध्ये चक्र लागलेलं होतं. ते पंडे पुजारी काय करायचे, जो त्या मोक्ष प्राप्तीसाठी तिथे यायचा, त्याची जसं आपण बोकड सजवतो, तसं त्याला सगळं पूजा विधी करायचे, हे करायचे, सोळं नेसवायचे, गंध लावायचे आणि विहिरीपाशी नेऊन त्याला विहिरीत ढकलून द्यायचे. तो त्या चक्रावर पडायचा, ते चक्र फिरत असायचे. त्या माणसाचे तुकडे व्हायचे आणि त्या विहिरीचा सरळ रस्ता होता गंगेमध्ये. ते तुकडे गंगेत शिरवले जायचे, वर तो यायचा. हे सांगायचे की त्याला मोक्ष मिळाला. या सगळ्या अपप्रथा कबीरांनी पाहिल्या होत्या. आणि कबीरांचा जीव तुटत होता की अरे किती अत्याचार आहे, किती अनाचार आहे, सामान्य माणूस किती छळला जातोय. म्हणून चलती चाकी देख के दियत कबीरा रोय. हे जे लोकांच्या भ्रमचक्रात संभ्रमात पडलेले आहे, या संभ्रमातल्या लोकांसाठी कबीरांना खूप वाईट वाटायचं. आणि कबीर पदोपदी यांना समजवण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते गावोगाव हिंडले. त्यांनी त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं आणि शेवटपर्यंत कबीर या सामान्य माणसासाठी झटत राहिले. म्हणून मला कबीर आणि सामान्य माणूस हा खरोखर चिंतनाचा विषय आहे, की सामान्यांसाठी
प्रस्थापित काहीच करत नाही, ते त्यांच्या गाद्यांवर असतात. श्रीमंत काहीच करत नाही, कारण त्यांना त्यांची श्रीमंती जपायची असते. मध्यमवर्गीय स्वतःच्या आयुष्याच्या विवंचनेत असतात, त्याच्यामुळे ते यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मग यांचा कोण आहे? यांचा कोणीच नाही. साहिर लुधियानवीचं एक छोटस गीत आहे पहा. मैं उनका हो गया कि जिनका कोई पहरेदार नहीं था. मी पण असंच म्हटलेलं आहे. कोई जिनको नहीं जानता, कोई प्यार नहीं करता, मेरे घर के द्वार खुले हैं, मेरे मन में उनकी ममता. तर असं ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांचा कबीर वाली झाला आणि कबीराने त्यांच्या उद्धारासाठी कबीरवाडी निर्माण केली. कबीराने सांगितलं की तो मोठेपणा व्यर्थ आहे, जसं खजुराचं झाड आहे. बडा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. मोठा झाला खजुराच्या वृक्षासारखा उंच, तर तो निरर्थक आहे. कारण काय? की वाटसरूला सावली नाही आणि हाताशी फळ पण नाही. मग त्या उंचीचं काय करायचं? म्हणून अशी उंची आपल्याला गाठायची नाही. आपल्याला सामान्यच राहायचंय. कारण ऊंचे पाणी न ठहरे. पाणी जर उंचावर गेलं तर ते थांबत नाही, ते खाली ओघळून येतं. आणि खाली जर असलं तर आपल्याला लवकर पिता येतं. म्हणजे नम्रपणा जर आपल्या मनात असला तर आपण आपला उद्धार करू शकतो. याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पहा. चीटीले शक्कर चली हाथी के सिर दूर. रस्त्यावरून मुंगी पण जाते आणि हत्ती पण जाते, परंतु मुंगी नम्र आहे आणि म्हणून ती त्या मातीतून साखर वेचून खाते. पण हत्ती तो खाली वाकतच नाही, त्याच्यामुळे तो सोंडेने ती धूळ उडवतो आणि ती धूळ कुठे उडते? त्याच्याच मस्तकावर जाते. तर जो नम्र नसतो, उद्दाम असतो, तो स्वतःच नुकसान करून घेतो. म्हणून नम्रपणाने परमेश्वराला शरण जा, तो तुम्हाला पावेल, असं कबीराने वारंवार सांगितलं आणि लोकोद्धारासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं. म्हणून कबीराला मी आजच्या दिवशी या मराठी गौरव दिनानिमित्त कबीराला मराठीत आणण्याचा मी प्रयत्न केलाय. कबीर वचनामृत यामध्ये 250 दोह्यांचा मराठी अनुवाद आहे. कबीराचे दोहे मला पाठ आहे, पण माझा मराठी अनुवाद मला पाठ नाहीये. ज्यांना वाचायचं असेल त्यांनी पुस्तक घेऊन वाचावं, अशी माझी नम्र सूचना आहे. मी इथे थांबते आणि आज तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. ऋता देशमुख हिला पण विशेष धन्यवाद देते की तिने प्रयत्नपूर्वक हा कार्यक्रम घडवला. ताई नमस्कार. ताई इतक्या ओघवत्या आणि सुंदर उदाहरणांसह आपण आमच्याशी बोलत होता की असं वाटत होतं हा कार्यक्रम इथे थांबूच नाही आणि आम्ही ऐकत राहावं. आम्ही अगदी जीवाची कान करून आपल्याला ऐकत होतो. आज दुपारी 1:30 वाजता मला थोडंसं काम होतं ताईंकडे, म्हणून ताईंना फोन केला. खूप घाबरत घाबरत केला. मला असं वाटलं की ताई कदाचित आता आराम करत असतील, कारण वयाच्या 86व्या वर्षी निदान एखादा तास तरी माणसाला वाटतं ना की आपण आराम करावा. कारण सकाळपासून उठून ताईंचे जे अध्ययन अध्यापन सगळं सुरू असतं. तर ताई म्हणाल्या, "छे ग, मी मराठी दिनानिमित्त बाहेर होते, कुठला आराम." ताई खरंच आपल्याला मानाचा मुजरा, उत्स्फूर्तपणे काम कसं करायचं हे ताईंकडून शिकावं. आणि आज आपण सगळ्यांनीच बघितलंय की ताईंनी किती छान छान छोटे छोटे उदाहरणं देऊन संत कबीर आणि मराठी माणूस यांची एक सुरेख सांगड आपल्या समोर घालून दिलेली आहे. ताईंना आज भेटायला अनेक जण आलेले आहेत. मला वाटतं जवळपास आज 43 व्यक्ती इथे आली आहेत. नेहमी 70-75 जण असतात, पण आज वर्किंग डे असल्यामुळे कदाचित शाळा कॉलेज याच्यात गुंतलेली असावीत. तर आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपण जरूर ताईंशी संवाद साधू शकता. आज प्रवीण देशमुख आमचे कविमित्र आले आहेत, सुजाता घैसास आले आहेत, स्वरूपामाई आले आहेत. आपण आपल्या सगळ्यांचं या परिवारात स्वागत. मला वाटतं माझी मैत्रीण पण आली आहे, कुलकर्णी. तिचं नाव सुनीती सराफ आहे. माहेरचं नाव जरा ओठावर आहे माझ्या. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला जर संवाद साधायचा असेल ताईंशी बोलायचं असेल तर आपला माईक हा मी ओपन करतो आणि आपण ताईंशी बोलावं. हां, बोला.
ताई आम्हाला कबीराच्या जन्माबद्दलचं माहित नव्हतं. आज ती माहिती खूप छान मिळाली आणि कबीरा कबीर हे असं खूप आवडतं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आणखीन आणखीन ऐकायला मला खूप आवडेल. आता सण माहितीये का? कबीराचा जन्म 1398 आणि 1518 पर्यंत 120 वर्ष कबीर जगले. एवढं प्रदीर्घ आयुष्य त्यांनी फक्त लोक शिक्षणासाठीच वेचलं. कुठेही स्वतःसाठी काहीही केलेलं नाही. खूप सुंदर माहिती मिळाली. खूपच महत्वाचं वाटलं. पुन्हा आमच्या ग्रुपला एकदा भेट द्या आणि अ, कबीरांनी रामाबद्दल काय सांगितलंय? राम म्हणजे नेमका कोणता? याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कबीराचं म्हणणं होतं की राम या शब्दामध्ये 3 वर्ण आहेत. पहिला आहे र. हा र जो आहे हा अग्निबीज आहे. अग्निबीज म्हणजे प्रेरणा देणार, जीवन देणार. दुसरं आ जे आहे ते सूर्य बीज आहे, ते तेज देणार आहे. आणि तिसरा म जो आहे ते चंद्रबीज आहे, म्हणजे आपल्याला शीतलता, शांती देणार. तेव्हा राम हा आपल्याला कर्तृत्व शक्ती देतो, तेज देतो आणि संयम, शांती, शीतल देतो. अशा तऱ्हेने राम माणसाला घडवणारा आहे. आणि तुम्ही एक ऐकलं असेल ते कौशल्याचा राम, कबीराचे विणिते शेले कौशल्याचा राम. तर हा कौशल्याचा राम कबीराचे शेले विणायला का जात होता? कारण कबीराने काम करताना कामालाच राम म्हटलेलं आहे. काम थांबवून राम मिळत नाही. काम करा, काम करता करता मुखाने राम राम म्हणा, तेव्हा तुम्हाला राम आपोआप भेटतो. तो कर्तृत्व देतो, तेजही देतो आणि तुम्हाला संयम पण देतो. कबीर जो व्यवसाय करायचे त्या व्यवसायाबद्दल लोकांमध्ये खूप अपसमज होता. पण कबीराने सांगितलं की नाही, वस्त्र हे कसं आहे, हे माणसाचं लज्जा झाकण्याचं साधन आहे. तेव्हा हे विश्वाला आवरण घालणारं, जसं परमेश्वराची कृपा ही विश्वाला आवरण आहे, तसं विणकराचं वस्त्र हे माणसाला झाकणार, माणसाला आवरण देणार आहे. म्हणून हे परमेश्वरी कृत्य आहे, हे मोठं आहे. हे ज्ञान त्यांना कुठून मिळालं? हे सगळं त्या रामाच्या चिंतनातून त्यांनी प्राप्त केलं. की राम कसा आहे? राम लोककल्याणास्तव कायम झिजलेला आहे. आपल्याला रामाचं चरित्र माहिती आहे की लोकाभिरामम असं आपण म्हणतो. हा राम लोकांसाठी जगलेला आहे. तसं कबीरांनी सांगितलं की रामासारखं आपलं आयुष्य लोकाभिमुख असावं. लोकांसाठी आपल्याला जे करता येईल ते आपण करावं. शक्ती देणारा तो परमेश्वर आहे. आणि तो राम कुठे आहे? तर तो अंतःकरणात आहे. राम आपल्या मनात रमलेला आहे. बघा ना, आपण प्रत्येक वेळेला रामच म्हणतो ना. काही लागलं हे राम, कुठे जायचं असलं, कोणाचा निरोप घ्यायचा असला, राम राम. आपल्याला वेदना झाल्या, हरे राम. हे जे आपण राम, पहाटे उठतो राम प्रहर म्हणतो त्याला. तेव्हा पहाटे पासून राम आपल्या सोबत आहे. तोच आपला खरा सोबती आहे आणि तोच आपल्या आयुष्याला पुढे नेणारा. म्हणून रामाची भक्ती कबीराने अशी सांगितली. कबीराचा राम बाहेर नाही, कबीराचा राम देवळात नाही, कबीरचा राम अंतर्मनात आहे आणि तो या 3 शक्ती देणार आहे. या तिन्ही शक्ती ज्याला मिळाल्या त्याला राम. हा, कबीराविषयीचा एक दोहा आहे, त्यांच्याबद्दलचा तो गैरसमज आहे. नारी की झाई परत अंधा होत भुजंग, कबीरा तिनको का गती नित नारी को संग. हा दोहा म्हणून लोक काय म्हणतात की कबीर नारी म्हणजे स्त्री द्वेष्टे होते, पण तसं नाहीये. कबीराच्या ज्या 2 पत्नी होत्या त्या कबीरांनी विवाह केलेल्या नव्हत्या. पहिली जी होती लोई, ती त्यांची गुरु कन्या होती, गुरु भगिनी. तिने कबीरांवर प्रेम केलं होतं, पण कबीरांनी अशा प्रकारचं लौकिक प्रेम केलं नव्हतं. तेव्हा जेव्हा तिने प्रेमार्पण केलं, तेव्हा कबीरांनी सांगितलं की ठीक आहे. गुरूंनी पण सांगितलं की हिला तुझ्याजवळ ठेव. तेव्हा ते तिला आपल्या आश्रमात, आपल्या घरी घेऊन आले. पण त्यांनी विवाह केला नाही. ती सेविका म्हणून राहिली आणि हे तिचे गुरु म्हणून राहिले. असं गुरु शिष्याचं नातं त्यांनी जन्मभर सांभाळलं.
पण समाजाने ते नातं मान्य केलं. कबीराचं आचरण इतकं शुद्ध होतं की कुठेही आक्षेप घ्यायला जागा नव्हती आणि म्हणून बाकीचे लोक तिला वहिनी भाभी म्हणायचे. पण कबीराने तिला कधीही पत्नीसारखं वागवलं, पण ते नातं त्यांनी कधी प्रस्थापित केलं नाही. दुसरी पत्नी होती जी लोकांनी बदनाम करून बाजारात आणली होती आणि कबीराला शिव्या द्यायला लावले. ती कबीराला शरण आली आणि कबीरांनी तिला आपल्या घरी आश्रय दिला. ती दुसरी पत्नी. अपवाद झाले नाही. माफ करा मला, की सीतेला अपवाद लावून रामाला शेवटी सीतेचा त्याग करावा लागला. पण कबीरांनी या दोन पत्नी ज्यांचा विवाह न होता त्यांनी सांभाळल्या आयुष्यभर आणि शेवटपर्यंत त्या सोबत होत्या. पुत्रही असाच होता कमाल, जो त्यांनी विवाहच केला नाही, त्यामुळे पुत्राचा प्रश्नच नाही. पण एक योग करणारा युवक एक दिवस गंगेमध्ये बुडत होता. कबीर तिथे उपस्थित होते. लोकांनी सांगितलं, कबीर जी देखिए देखिए. कबीर धावले. त्यांना योगविद्या पण येत होती. त्यांनी त्याला वर काढलं. त्याच्या छातीत पाणी साचलं होतं, ते त्यांनी बाहेर काढलं आणि त्याला जिवंत केलं. लोकांनी म्हटलं, कमाल कर दिया. त्या मुलाचं नाव कमाल. अशा तऱ्हेने एक मुलगी पण त्यांच्या गोतावळ्यातली त्यांनी वाचवली, म्हणून ती धर्मकन्या त्यांच्या इथे आली. हा कबीराचा परिवार आहे. रक्ताचं नातं नाही, पण प्रेमाचं नातं किती दृढ असते, किती मोलाचं असते, हे कबीरांनी दाखवून दिले. आणि म्हणून कबीराचं सगळं वागणं अतिशय आदर्श आहे. कुठेही कबीर कुठेच कधीच अपवादात्मक किंवा आक्षेपार्ह वागले नाही. म्हणून कबीर एक आदर्श आहे. कशाचा मोहच नाही. अतिशय निर्मोही, निर्लोभी आणि निगर्वी असा हा महापुरुष आहे. म्हणून मला लहानपणापासून कबीर प्रिय आहे आणि कबीराचे विचार मनापासून मी स्वीकारलेले आहे. हा, तर मी सांगत होती नारी. नारी म्हणजे माया. कबीरांनी अर्थ सांगितला की माया ही नारी, स्त्री रूप आहे. तर नारी म्हणजे माया. मायेच्या वशात जो गेला, माया पाशात जो फसला, त्याचा विनाश होतो. हा त्या दोह्याचा अर्थ आहे. तो खरा समजून न घेता लोकांनी अपवादात्मक त्याचा अर्थ काढला होता. कबीरांनी तो खुलासा केला आणि स्वतःच्या आचरणाने दाखवून दिलं की नित्य नारीचा संग असला तरी माणूस जर वासनांग नसला तर तो संगही सुसंग होतो, सत्संग होतो. त्याने माणसाचा विनाश होत नाही. कोणाला बोलायचंय का ताईशी अजून? प्रवीणजी, बोलायचंय आपल्याला? तर रामानंद आणि कबीर हा, असे गुरु शिष्य आहेत. तर बरोबर त्यात आहे. रामानंदाने त्यांना काही गुरुमंत्र दिला होता किंवा काय असं काही अशी काय आहेत का नाही, काही गोष्टी? मी तुम्हाला सांगितलं, रामानंद स्वामी सकाळी गंगेवर स्नानाला जायचे पहाटे आणि त्यावेळेला थोडस पहाटेची वेळ म्हणजे उजेड नसायचा. कबीरांनी कीर्ती ऐकली होती की रामानंद स्वामी सारखा गुरु जर मिळाला तर आयुष्याचं कल्याण होईल. पण रामानंद त्यांना स्वीकारतील किंवा त्यांना दीक्षा देतील याची खात्री नव्हती. म्हणून कबीरांनी काय केलं, कबीर एक दिवस पहाटे गंगेच्या काठी जाऊन जिथून ज्या पायऱ्यांवरून रामानंद वर चढायचे त्या एका पायरीवर अंगाचं मुटकुळं करून झोपून राहिले. अंधार थोडासा होता, अंधुक, त्याच्यामुळे ते रामानंदांना दिसले नाही आणि म्हणून त्यांचा पाय त्यांना लागला. तेव्हा रामानंदांनी राम राम असं म्हटलं. कबीरांना त्यांनी मंत्र दिलेला नाही, पण कबीरांनी तो मंत्र म्हणून स्वीकारला की स्पर्श झाला गुरुचा, गुरुच्या तोंडून दोन शब्द निघाले, तेच गुरु मंत्र म्हणून त्यांनी स्वीकारले. पण पुढे काय झालं, जेव्हा रामानंद स्वामी काशीमध्ये आलेले होतेच म्हणजे ते, आणि कबीराची कीर्ती पसरली, तर स्वामींचा एक शिष्य होता, त्याला कबीराचा हेवा वाटला आणि त्याने कबीरांना निरोप पाठवला की स्वामींनी तुला बोलवलंय. कबीर खूप आनंदाने तिथे गेले. पण या शिष्यांनी असं काही तिथे वेगळं कारस्थान करून ठेवलं होतं की कबीरांना स्वामी रामानंदांपर्यंत पोहोचू दिलं नाही. आणि बाहेरून एक निरोप आला की तुम्ही तुमचं जे
रामानंद स्वामीचे शिष्य स्वतःला म्हणवता त्याचा पुरावा दे. तर रामानंद स्वामी रामनामाचा मंत्रच द्यायचे आणि अध्यात्म विद्या ते शिकवायचे. कबीराने ते सगळे दोहे जे रामानंद स्वामी आपल्या शिष्यांना श्लोक जे शिकवायचे ते सगळे श्लोक कबीरांनी म्हणून दाखवले आणि रामानंद स्वामींचं त्यांचं कसा गुरुमंत्र त्यांनी घेतला ही खरी कथा त्यांनी तिथे सांगितली. स्वामींनी ते स्वीकारलं आणि त्या दिवशी ते स्वामी त्यांचे गुरु झाले आणि कबीर त्यांचे शिष्य झाले. ही कथा आहे. ते विचारायचे का ताईंना अजून? आज ओळख झाली आहे ताई. मला वाटतं पुढच्या वेळेला सगळेजण आपल्याला नक्कीच विचारतील. तर आम्ही पुन्हा आपली वाट बघू की आपण याल आणि एकतर समर्थ रामदास स्वामी किंवा कबीर हे दोन विषय आम्हाला आपल्याकडून ऐकायचे आहेत. मी आपल्याला पुन्हा येण्याची विनंती करते आणि आपले आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते. खूप खूप धन्यवाद ताई. आवर्जून आपण वेळ काढला. ताई साहित्य विहार या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. आजही त्या कार्यरत आहेत. अनेक कामं अजूनही सांभाळतात आहेत. रोज लिहितात आहेत. आपण 86 वर्षाच्या ताई किती उत्स्फूर्तपणे बोलतात हे आज त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला समजलेलं आहे. पुन्हा एकदा वाट बघू ताईंच्या येण्याची. ताई मनपूर्वक धन्यवाद. 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 थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना धन्यवाद.